नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या करिता आम्हास जगती रामानी धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्व तेणे असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझविणे नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तूतात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये दशक 6 आणि समास 8 या समासामध्ये समर्थ रामदासांनी दृश्य निरसन असं वर्णन केलेलं आहे. आता दृश्य निरसन म्हणजे काय या संदर्भामध्ये समर्थांना दृश्य मिळत आहे. मागा श्रोती पुसले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते. त्याचे उत्तर बोली जेल ते सावधायका. पूर्वी श्रोत्यांनी विचारलं होतं की दृश्य जर मिथ्या असेल तर ते का दिसतं आपल्याला. त्याचं उत्तर आता मी सांगतो असं समर्थ म्हणतो. देखिले ते सत्यची मानावे ते ज्ञात्याचे देखणे नव्हे. जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे. डोळ्यांना जे काही दिसतंय ते खरं मानायचं हे ज्ञानी पुरुषांचं लक्षण नाही. ज्ञानी पुरुषांचं पाहणं नाही. जड मूढ अज्ञानी जीव त्याला सत्य मानतात. एका देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी. संता महंताच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. केवळ डोळ्याने जे दिसतं तेच खरं असा आग्रह धरला तर कोट्यावधी ग्रंथांना खोटे ठरावं लागेल. एवढेच नव्हे तर संत महंत जे सांगतात त्या वचनांना आपल्याला मिथ्या मानावं लागेल. माझे दिसते हेची खरे तेथे चालेना दुसरे. ऐशिया संशयाच्या भरे भरोची नाही. मला जे दिसतंय तेच खरं दुसरे खोटे आहे अशा संशयास कधी पण भरी पडू नका. असा दुराग्रही कोणाला करू नका. मृगे देखिले मृगजळ तेथे धावते बरळ. जळ नव्हे मिथ्या सकळ त्या पशुस कोण म्हणावे. एका हरणाने मृगजळ पाहिलं व त्या वेड्याला तेथे पाणी असं वाटू लागलं आणि ती धावा सुटली. पण तेथे पाणी नसून केवळ पाण्याचा मिथ्या भास आहे हे त्या पशुला कोण समजावून सांगणार. रात्र स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले. बहुत जनासी व्यवहारिले ते खरे कैसीने मानावे. एका माणसाला रात्री स्वप्नामध्ये खूप धन व द्रव्य सापडलं आणि त्या द्रव्याच्या आधार त्या पैशाचा अनेक जणांशी व्यवहार केले. कसं मानावं. कुशळ चितारी विचित्र त्याने निर्माण केले चित्र. देखता उठे प्रीती मात्र परंतु तेथे मृत्तिका. एखादा कुशल चित्र्याने म्हणजे चित्रकाराने मोठं सुंदर चित्र निर्माण केलं. इतकं सुंदर होतं की पाहतात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं परंतु ती शेवटी एक मृत्तिकाच होती. नाना वणिता हस्ती घोडे रात्र देखवताना बुडे. दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. रात्री त्या चित्रातील अनेक स्त्रिया हत्ती घोडे वगैरे पाहून मन अगदी क्षुब्ध होत. पण त्याच वस्तू दिवसा पाहिल्या की कातडे दृष्टी पण तिटकार आहेत. म्हणजे रात्रीची चमक वाटते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु दिवसा मात्र केवळ ती एक चर्म आहे कातडी असं वाटत. काष्टी पाषाणी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या परंतु परमसुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण. लाकडाच्या किंवा पाषाणाच्या निरनिराळ्या ठेवणीच्या मूर्ती किंवा पुतळे एखाद्याने बनवले तर बघताना ते अत्यंत सुंदर वाटतं परंतु तेथे असतं केवळ पाषाणच असतं. नाना गोपुरे पुतळ्या असती वक्रांगे वक्र दृष्टी पाहती.
लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग. मंदिराच्या दारावर अनेक मजले किंवा अनेक गोपुरे असतात. त्यावर अनेक मूर्त्या कोरलेल्या असतात. त्या मूर्त्यांचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी इत्यादी भाव पाहून कामवृत्ती उत्पन्न होते. परंतु तेथे चुना, वाळू आणि ताग याचे मिश्रणच फक्त दिसते. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी. नेत्र मोडिता काळा कुसरी, परंतु अवघे धिंगण. दशावतारी खेळ पूर्वी दाखवायचे. जसं आपल्याकडे नाटक वगैरे दाखवत तसं त्या काळामध्ये खेळ. दशावतारी खेळ करून ते पात्र दाखवायचे. काही सुंदर स्त्रिया पण त्याच्यामध्ये असायच्या. त्या पुरुषांकडे पण मोठ्या नखरेलपणाने आणि डोळ्यांनी खुणा करतात. पण त्या स्त्रिया वास्तविक स्त्रिया नसून ते धटिंगण पुरुषच असायचे. वेशभूषा बदलून ते नाटक सादर करायचे. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे ते कृत्य. तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाणवा विद्या. बहुरूपी बहुरूपी ज्याप्रमाणे एकटा एक असून नाना सोंगे घेतो, त्याप्रमाणे परब्रह्म एकले एक असून त्याच्या ठिकाणी ही बहुरंगी सृष्टी असत्य भासत असते. पण तुला हे सर्व दृश्य वाटते, हा सर्व अविद्येचा परिणाम आहे. आपल्याला जे खरं वाटतं ती अविद्या आहे. मिथ्या खरं वाटायला लागलं की अविद्या आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताणे आकाश. मध्ये चांदण्याही प्रकाश, परित्या अवघे मिथ्या. आकाशाकडे वर मान करून पाहिलं असता ते पालथं दिसत. तेच एखाद्या जलाशयात पाहिलं तर उताना दिसत. त्या चांदण्या दिसतात, आकाशही दिसते, पण अवघे मिथ्या असत. नृपतीने चितारी आणल्या, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले. पाहता ते जैसे गमले, परी अवघे माईक. एका राजाने चिताऱ्यांना बोलून म्हणजे चित्रकारांना बोलून अनेक पुतळे तयार केले. अगदी त्या ज्या माणसाचे होते त्यांच्याप्रमाणे अत्यंत हुबेहूब दिसत होते. पण ती माणसे तिथे आहेत का पुतळे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. नेत्री काही भावलं नसे, जेव्हा ते पाहावे तेव्हा ते भासे. डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कैसिनी. डोळ्यात काही भावली नसते, पण आपण डोळ्यांनी पाहू शकतो तेव्हा ती डोळ्यात दिसते. आपण जे पाहतो त्याला प्रतिबिंब म्हणतात. डोळ्यात प्रतिबिंब दिसते, ते खरे म्हणावे का? म्हणजे समर्थांनी जे जे दृश्य दिसतंय त्याचं निरसन केलंय. जसं दुःखाचं निरसन करतो आपण, किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची मीमांसा करणं, एखाद्या गोष्टीचं सत्य रूप प्रगट करायचा प्रयत्न करणं, अशा प्रकारे दृश्य जगाचं निरसन समर्थ या समासामध्ये करतात. जितके बुडबुडी उठती तितक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. पाण्यात जसे बुडबुड येतात आणि त्या बुडबुड अनेक बाजूबाजूच्या वस्तूंचे प्रतिबिंब दिसतात, पण बुडबुडा फुटला की ते रूपे पण नष्ट होऊन जातात. लघुदर्पणे दोन्ही चारी होती, तितकी मुखे प्रतिबिंबती. परी ते मिथ्या आदि अंती एकची मुख. हातात 2-4 छोटे छोटे आरसे घेतले तर जितके आरसे असते तितकी आपली तोंड त्याच्यामध्ये दिसणार, प्रतिबिंब दिसणार. पण आधी व अंती एकच मुख असत. नदी तिरे भार जाता, दुसरा भार दिसे पालथा. का पडसादाचा अवचिता गजर उठे. नदी तीरावर कोणी ओझे घेऊन जात असताना त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं, तेव्हा त्या प्रतिबिंबातील ओझे ते पालथे दिसत, किंवा आपल्या आवाजाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी उडतो. वापी सरोवराचे तीर, तेथे पशुपक्षी नरवानर. नाना पात्रे वृक्ष विस्तार, दिसे तोही वसावा. विहिरी सरोवरे यांच्या तीरावर पशुपक्षी माणसे वानरे नाना प्रकारच्या वस्तू, मोठी झाडं, पाण्यात त्यांचं प्रतिबिंब पडतं व त्यामुळे त्या वस्तू पाण्यात व पाण्याबाहेर दोन्ही ठिकाणी दिसतात. एक शस्त्र झाडू जाता, दोन्ही दिसती तत्वता. नाना तंतु टंकारिता, द्विधा भासती. एक शस्त्र जोराने फिरू लागले 2 शस्त्र दिसतात. तंतू ताणून वाजू लागले की 2 तंतू भासतात. बघा तुम्ही तार छेडल्यानंतर. किंवा एखाद्या आरसे महालात एक सभा भरली असली तर तिथे आरशामध्ये आणखीन एक सभा भरलेली दिसते. त्याप्रमाणे अनेक दिवे पेटविले की एकाच वस्तूच्या अनेक प्रतिमा दिसतात. ऐसे बोविद असे साच्या सारिखे दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. अशा रीतीनं अनेक प्रकार
ते खरे नसून खऱ्यासारखे दिसतात, पण त्यांच्यावर खरे समजून कसा विश्वास ठेवता येईल? माया मिथ्या बाजीगरी, दिसे साची या परी, परी हे जाण त्याचे खरी माणूचे नाही का. त्याप्रमाणे माया ही पण गारुड विद्येप्रमाणे आहे, मिथ्या आहे. म्हणून ती जरी खऱ्यासारखी दिसली तरी जाणतेने तिला खरं मानू नये. लटिके लटिके साचा ऐसे भावावे, परी पारखी कास या असावे. येव येव अविद्येचे यावे ऐसेची असती. जे खरे नाही ते खरे असे मांडणं, तर मग खऱ्या खोट्याची परीक्षा करणाऱ्या पारखी माणसाची गरज आहे. परंतु अविद्येचे पराक्रमच असे असतात की मनुष्याची गारुडी विद्या सुद्धा अनेक लोकांना खरी वाटते, पण शेवटी विचार केला असता ती निश्चितपणे मिथ्या ठरते. आपण म्हणतो गारुड घातल्याचा अर्थ, एका अर्थानं गारुड घालणं म्हणजे लोकांना मंत्रमुग्ध करणं, नजर बंद करणं. मनुष्याची ऐसीच भाव राक्षसासी, देवासही वाटे साची, पंचवटी केसी मृगाची पाठी घेतली रामे. त्याचप्रमाणे राक्षसांची माया देवांनाही खरी वाटली. रामायणामध्ये पंचवटीमध्ये रामाने कांचनमृगाचा पाठलाग केला. बघा काय कल्पना करू शकतो. पूर्व काया पालिटी ती, एकाची बहुत होती, रक्तबिंबीच जन्मती रजनी निचर. राक्षस पूर्वीचे रूप बदलतात, एकाचे अनेक होतात, किंवा सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून नवीन राक्षस उत्पन्न होत. नाना पदार्थ फळेची जाणे, द्वारकेमध्ये प्रवेशले, कृष्ण दैत्य किती वधिले कपट रूपी. अनेक पदार्थ अनेक फळ याची रूपे घेऊन राक्षसांनी द्वारकेत प्रवेश केला. तेव्हा कपटाने अशी विविध रूपे घेतलेल्या कितीतरी दैत्यांना श्रीकृष्णानं संपून टाकलं. ऐसे कपट रावणाचे, शिर केले मावेचे, काळ नेहमीच्या आश्रमाचे अपूर्व ऐसे कैसे. रावणाने कसं कपट केलं होतं बघा. राक्षसी मायेने त्याने रामाचं शिर निर्माण केलं, ते सीतेला दाखवलं. काळ नेहमीने आणि मायेने अपूर्व असा आश्रम निर्माण करून द्रोणागिरी आणल्यास निघाल्या मारुतीला फसवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दृश्यमान जगाने मनुष्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाना दैत्य कपटमती, जे देवासई नाटोपती, मग निर्माण होणी शक्ती संवार केला. कपट विद्या जाणणारे मायवे राक्षस देवांनाही आवरत नसायचे, म्हणून शेवटी भगवंतांना शक्तीने अवतार घेऊन त्यांना संपवावं लागलं. अशा प्रकारची स्थिती होती. आयशी राक्षसांची माव, जाणून सकती देव, कपट विद्येचे लाघव अघटित ज्यांचे. अशी राक्षसांची माया देव सुद्धा जाणू शकत नाही. राक्षसांचं कपट विद्येतील लाघव अघटितच असत. मनुष्याची बाजीगिरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. मनुष्याची जी कपट विद्या, जे इंद्रजाल, राक्षसांची कपट विद्या ती ओडंबरी, तर भगवंताची ती विचित्र अद्भुत करणी, तिला माया असं म्हणतात. आता ही जे दृश्य निरसन करताना समर्थ सांगतात की प्रत्येक माणसाकडे कपट विद्याचं हे अंतर्जाल आहे. आज समाजामध्ये पावलोपावली आर्थिक हॅरॅसमेंट आहेच मनुष्याची, पण मानसिक हॅरॅसमेंट करणं चालू आहे. मनुष्याला प्रक्षुब्ध करण्याचं काम समाजामध्ये वाढत चाललेलं आहे. मनुष्याला चिडायला लावलं जातं. मनुष्याला जी गोष्ट करायची नाही अशी गोष्ट त्याला करण्यासाठी समाजामध्ये कपट विद्या, हे इंद्रजाल, हे हळूहळू निर्माण होत चाललेलं आहे. आजही ते आहे. राक्षसांकडे कपट विद्या ती ओडंबरी, म्हणजे मनुष्याला जी कपट विद्या आहे ती इंद्रजाल म्हणतात, राक्षसांना जी कपट विद्या त्याला ओडंबरी म्हणतात. तर भगवंताची विचित्र अद्भुत करणी असते तिला माया असं म्हणतात. लक्षामध्ये माया ही देवांची, कपट विद्या मनुष्याची, आणि राक्षसांची जी कपट विद्या तिला ओडंबरी असं म्हणतात. हे साच्या सारखीच दिसे, विचारिताच नसे, मिथ्याची आभासे निरंतर पाहता. ही भगवंताची माया ही खऱ्यासारखीच असते. तिचा शोध घेऊ लागले की तिच्या संबंधी विचार करू लागले की ती नाहीशी होत, पण ती सारखी दृश्य रूपाने भासमान होत असल्याने मिथ्या असली खरी वाटते. म्हणून मनुष्याचे स्वभाव सांगितले, मनुष्य, मानव, दानव आणि देव
या तिघांची वृत्ती प्रत्येक मनुष्यामध्ये असते. म्हणून कपटविद्या ही इंद्रजाल आहे मनुष्याची, ज्या त्याच्यामध्ये राक्षसी भाव उत्पन्न होती, कपटविद्या ओडंबरी असते. आणि ज्या भगवंताची दुसरी विद्या, भगवंत ज्या विद्या होती माया वाटते. परंतु हे नवे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जाण बापा. परंतु हे काही खरं नाहीये. मायेचा विचार करणं म्हणजे खोट्याचा विचार करण्यासारखा. ही अदृश्य सृष्टी स्वप्नासारखी आहे, हे तू जाणून घे असं समर्थ म्हणतो. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी तेथे चुका पडिला एक बापा. समर्थ असं म्हणता, एवढं सर्व सांगितल्यावर जर तुला भास सत्य वाटत असेल तर अरे बाबा तू चुकतो आहेस. ती चूक का होत आहे तू ऐक. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचारला. दृश्याचा भास हा होणं हे अविद्यात्मक पंचभौतिक पसार आहे. त्याचप्रमाणे तुझा देहही पंचभौतिक अविद्यात्मक आहे, म्हणून तेथे हा अविवेक उत्पन्न होतो. पिंडी ते ब्रह्मांडी आहे, परंतु ब्रह्मांडी ते पिंडी हे येणं आवश्यक आहे. पण पिंडी ते ब्रह्मांडी असल्यामुळं हा पंचभौतिक जे विज्ञान आहे ते अविवेक उत्पन्न करतो. दृश्याभास अविद्यात्मक, तुझा देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तिथे संचारला. दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक. डोळ्यांनी दृश्य पाहिले आणि मन हे भासात्मक दृश्याकडे आकर्षित झालं, की सूक्ष्म देहात त्या दृश्याची प्रतिमा तयार होते. अविद्यात्मक दृश्याला धारण करणारा सूक्ष्म देह लिंगदेही अविद्यात्मकच असतो. प्रत्येक व्यक्तीच्या अंत शरीरामध्ये जो सूक्ष्म देह आहे, लिंगदेह आहे, आपण अविद्यात्मकच असतो. त्याच्यामध्ये मोह उत्पन्न होतो. अविद्येने अविद्या देखिली, म्हणून ही गोष्टी विश्वासली, तुझी काय अवघी संचरवी अविद्येची. अविद्येने अविद्येला पाहिलं की दृश्य सत्य वाटायला लागतं, असा विश्वास उत्पन्न होतो. तुझा देह अथवा देह सुद्धा अवघा अविद्यात्मकच आहे. त्याची काया मी आपण, हे देहबुद्धीचे लक्षण, येणे करता झाले प्रमाण दृश्य अवघे. जी अविद्यात्मक माया तोच मी स्वतः असे वाटणं हे देहबुद्धीचं लक्षण, हे आत्मबुद्धीचं लक्षण नाही. मी देहबुद्धी दृढ झाल्यामुळेच हे जग मला खरं वाटू लागतं. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य नवा निर्वाहो, दोन्ही मध्ये आम्हा संदेहो पैसा वला बळे. इकडे आपण म्हणजे देह म्हणजे तो सत्य आहे अशी दृढ भावना झाली, तर तिकडे दृश्य जगत सत्यच आहे हाही दृढ निश्चय निवडाला. म्हणजे आपण दृष्टा व हे जग दृश्य असे द्वैत निर्माण झाले व मनात अत्यंत संशय निर्माण झाला, गोळेच वाढू लागले. स्पष्ट सांगितलं की दृश्य जगत सत्य वाटायला लागलं असा दृढ निश्चय झालेला आहे. म्हणजे आपण दृष्ट जग दृश्य इतकंच जर निर्माण झालं तर हा संशय वाढत गेलेला आहे. देहबुद्धी केली बळकट आणि बाह्य ब्रह्म पाहो गेला थीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. याप्रमाणे देहबुद्धी अगदी बळकट करून थीटपणे ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा दृश्य आणि त्याची आठ, एखादी गोष्ट आपण जेव्हा सत्य शोधतो त्यामध्ये माया येते, तसं तेव्हा दृश्य आणि त्याची वाट अडवली म्हणजे पांचभौतिक सर्वांचा त्याग केल्याखेरीज मन बुद्धीला अगोचर परब्रह्म जात आहेत. पांचभौतिक विज्ञानाचा त्याग केल्याशिवाय मन बुद्धीला हे परब्रह्मपर्यंत जात आहेत. तेथे साच माने दृश्याला निश्चयी बाणवणी गेला, पहा तो केवढा चुका पडिला अकस्मात. परब्रह्माची इच्छा तर आहे, पण दृश्य सृष्टी हीच सत्य असा अंतःकरणात ठाम निश्चय झाले असल्यामुळे एकाकी घोटाळा उत्पन्न होतो. एक लक्षात येत नाही. आपण जसं मागे म्हणाल की पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडामध्ये पंचभौतिक पिंड आहे तसं ब्रह्मांड आहे असा आपला समज आहे. खरं म्हणजे वास्तव पाहता ब्रह्मांड ते पिंडी आणण्यासाठी आपण उपासना करतो. ब्रह्मांडामध्ये जे आहे ब्रह्मतत्व आपण अंगीकारलं पाहिजे यासाठी प्रवचन करतो, यासाठी आपण यात्रेला जातो. तसं परब्रह्म प्राप्तीची इच्छा तर आहे, पण दृश्य सृष्टी ही सत्य असा अंतःकरण ठाम निश्चय होत चालला आणि मग सगळा घोटाळा निर्माण. म्हणजे आपल्याला पिंड श्रेष्ठ वाटायला लागतं, ब्रह्मांड खोटं वाटायला.
आता असं हे बोलणे ब्रह्मण पाविजे मीपणे देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. आता हे बोलणं राहू द्या. मी म्हणजे देह, ही देहांता हा मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणं शक्य नाही. देहबुद्धीचे हे लक्षणच आहे की दृश्य जगत सत्यच वाटत. अस्तीचा देही माशांचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. आपला देह म्हणजे हाडांचा सापळा असून त्यात गोळा म्हणजे मासांचा गोळा आहे. या स्थूल डोळ्यांनी परब्रह्माचा गोल मी पाहिन असं म्हणतो, तो ज्ञाता तर नाहीच, पण तो डोळे असून आंधळा आणि केवळ मूर्ख आहे असं समजावं. दृष्टीस दिसे मनासी भासे तितके काळात तरी नासे, म्हणून या दृश्यात असे ब्रह्म ते. जे काय दृष्टीला दृष्टीस पडतं, जे जे मनाला भासतं ते सर्व कालांतरे नाश पावत. म्हणून अविनाशी परब्रह्म हे दृश्याच्या पलीकडे असत. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत. ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री. परब्रह्म हे शाश्वत आहे तर माया ही अशाश्वत, असे निश्चित मत नाना शास्त्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, ते बघितलं पाहिजे. आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण, चुका पडिला तो मी कोण बोलिले असे. आता याच्या पुढे समर्थ असं म्हणता, पुढच्या समासामध्ये देहबुद्धीचं लक्षण मी सांगणार आहे. त्याच्यापासून भ्रम होऊन कसा गोंधळ निर्माण होतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी कोण ते जाणावे, मी पण त्यागुणी अनन्य भावे, मग समाधान ते स्वभावे अंगीवाणे. ते समर्थ म्हणतात की म्हणून मी कोण आहे ते नीट जाणून घ्या आणि मग देहाचा मीपणाचा त्याग करून आत्मवस्तूशी अनन्य संबंध जोडा. मग स्वाभाविकच शाश्वत समाधान तुमच्या अंगी बांध की मी परमेश्वराचा अंगभूत घटक आहे ते तुम्ही माना. मग तुम्हाला हळूहळू त्याचं ज्ञान. ही एका अर्थानं दशकसा आणि समास 8च्या पण संथा किंवा त्याला म्हणतात की शास्त्राप्रमाणे मांडणी व्हावी. आता या दृश्य निरसनाच्या संदर्भामध्ये समर्थाने कसा उलगडा केलेला आहे, तर समर्थ असं म्हणतात की गेल्या समासात भक्त होण्याच्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतो हे सांगितलं. मला भक्त व्हायचं म्हणून मी आत्मस्वरूप बघतो, आणि जो भक्त आत्मस्वरूप, जो व्यक्ती आत्मस्वरूप बघतो तोच भक्त होऊ शकतो. आता केवळ तत्वदृष्टी सांगतात समर्थ की आत्मा म्हणजे खरा आपला तो, म्हणजे आत्मा म्हणजे काय, तर आत्मा म्हणजे खरा आपला मी सच्चिदानंद स्वरूप. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी खरा आत्मा आहे. आत्मा अशी सत्ता आहे की जिथे असणे कशावर अवलंबून नाही. आत्मा नावाची जी आत्मवस्तू आहे ती अशी आहे की कशावर अवलंबून नाही, कशाने ती कमी जास्त पण होत नाही. सत म्हणजे केवळ असणं किंवा अविनाशी व अबाधित सत्ता होय, अशा प्रकारची ती सत्ता. आत्मा अशी चेतना आहे की माणसाच्या समग्र ज्ञानाच्या मुळाशी ती विद्यमान असते. अशा प्रकारची चेतना की समग्र ज्ञानाच्या मुळाशी ती विद्यमान. त्यामुळे समग्र ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण सगळ्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे व्यक्त केली, म्हणून ज्ञानप्राप्ती असं म्हणतो. तर अशा प्रकारची ही ज्ञानप्राप्ती जी आहे समग्र ज्ञानाची, त्याची साधना करावी लागते. साधनेशिवाय आपल्याला समग्र ज्ञान मिळत नाही. स्वामी रामतीर्थ जपानला चालले होते. परदेशाचा त्यांचा हा पहिला प्रवास होता. ज्या जहाजातून चालले होते त्या जहाजाच्या डेकवर एक जपानी वृद्ध महिला म्हातारपणाप्रमाणे तिचे हातपाय थरथर कापत. म्हातारा पाहिला, त्या म्हाताऱ्याला थरथर कापत होता. त्याला नीट दिसत नव्हतं. जवळजवळ 90 वर्षाचा तो वृद्ध माणूस होता. हा म्हातारा चीनी भाषेचा अभ्यास करतो. चीनी भाषा अत्यंत अवघड आहे. तिचे साधे काम चालू ज्ञान मिळवण्यासाठी 5-6 वर्ष लागतात. 5 ते 10 वर्ष लागतात चीनी भाषा शिकायला. 90 वर्षाचा तो वृद्ध एकाग्र चित्ताने चीनी भाषेचा अभ्यास करतो. रामतीर्थांना पाहून मोठं आश्चर्य वाटलं. त्याने त्या वृद्ध गृहस्थाला विचारलं, आपलं वय जवळपास 90 असेल, या वयात चीनी भाषा शिकून काय उपयोग करणार, असं रामतीर्थ म्हणाले त्या व्यक्तीला. समजा शिकलात तर त्याचा व्यवहारात काय उपयोग होणार आहे आणि हिचा उपयोग करून तुम्हाला काय संधी मिळणार आहे. त्या म्हाताऱ्या गृहस्थाने हसत हसत विचार म्हणले,
रामचरित्रांना विचारलं आपलं वय काय आहे. रामतीर्थ तेव्हा 30 वर्षाचे होते. मग ते वृद्धग्रस्त म्हणाले भारत इतका दुबळा आणि पराभूत का, ते आता माझ्या लक्षात आलं. बघा, माझं वय 90च्या वर आहे, तुमचं वय किती विचारलं तुम्हाला, माझं वय 30 आहे. वृद्धग्रस्त असं म्हणाला भारत इतका दुर्बल आणि पराभूत का आहे हे माझ्या आता लक्षात आलं. साधी गोष्ट आहे, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मला जिवंत राहायचं आहे. जगणे म्हणजे शिकणे, शिकण्या वाचून जीवन निरर्थक आहे. त्या वृद्धग्रस्तांनी, जपान मधल्या ग्रस्तांनी स्वामी रामतीर्थांना सांगितलं मी चीन भाषा का शिकतोय आणि तुमचं वय 30 आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतात. कारण भारत इतका दुबळा आणि पराभूत का आहे हे माझ्या लक्षात तुमच्या बोलण्यावर. कारण साधी गोष्ट आहे, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मला जिवंत राहायचं. प्रत्येकाचं असंच आहे, तुम्ही काय मी काय. म्हणजे जगणे म्हणजे शिकणे आणि शिकण्या वाचून जीवन निरर्थक आहे. आता हा तुम्ही काय करणार आपण घरामध्ये बसून. मी जन्मलो त्याच दिवशी मी एक दिवस मरणार आहे हे निश्चित झालं, त्याच्यावर विचार करायची गरज होती. पण मरणाचेच मी जर सारखं ध्यान करू लागलो तर मी काही शिकू शकणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला जगायचा. आणि खऱ्या अर्थाने जगणे म्हणजे काय, जीवनाचा क्षणाक्षणाचा उपयोग करून घेणं. जीवनामध्ये जे काही क्षण मिळाले आहेत त्याचा उपयोग करून घेणं व नवीन नवीन ज्ञान मिळवणं. स्वामी रामतीर्थ ऐकून अवाकच झाले. मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या व ज्ञानावर प्रेम करणाऱ्या त्या वृद्ध माणसाकडं स्वामी रामतीर्थ बघतच राहिले. अशा मानसिकतेमधून ज्ञानाची साधना केली तर मग आपल्याला आत्मा ही अशी सत्ता आहे की जी माणसाच्या समग्र ज्ञानाच्या मुळाशी विद्यमान आहे. म्हणून ती जी चेतना आहे ती चेतना स्पार्क झाली पाहिजे, ती चेतनेचं स्फुल्लिंग पेटलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण प्रवचन, कीर्तन आणि आध्यात्मिक चिंतन करतो की अशा प्रकारची जी चेतना आहे ती चेतना स्पार्क व्हावी. आणि म्हणून माणसाच्या समग्र ज्ञानाच्या मुळाशी ती विद्यमान आहे. म्हणून आत्मा म्हणजे अति सूक्ष्म, अति क्षुद्र, आत्मा म्हणजे अतिशुद्ध, सूक्ष्म आणि असीम अशी जाणीव. प्रत्येक माणसाला असं वाटलं की मी खूप शुद्ध आहे, मी सूक्ष्मपणे विचार करतो आणि मी असीम विचार करतो. मी ती खरी जिवंतपणाची खूण आहे. आत्मा असा आनंद आहे की जीवमात्रांच्या साऱ्या सुखांचा तो उगम. आनंद म्हणजे आत्मरीती, आत्मसंतोष आणि आत्मक्रीडा आहे. आनंद समाधान रूप असतो. आनंद कशाला म्हणायचं तर समाधान रूप आहे. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाचा उपयोग हा करावा असा समर्थ आग्रह करतात. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात क्षणश्य कणश्चैव विद्या मधर्च साधयेत क्षणत्याग कुतो विद्या कणत्याग कुतो धनम. प्रत्येक क्षणाला ज्ञान आणि कणाकणाने धनाची प्राप्ती करावी, धन मिळावे. एक क्षण जरी गमावला तरी ज्ञान कसं प्राप्त होईल. तसेच कण कण सोडून दिला तर द्रव्य कसं मिळणार. प्रत्येक कण कण जपला पाहिजे. म्हणून द्रव्य संचय करायचा असो वा ज्ञान मिळवायचं असो एकदम साठा होणार नाही. पण कणकण साठवून द्रव्य साठवत राहील. कण शुल्लक म्हणून सोडून देऊन चालणार नाही. हाच आशय व्यक्त करणारी थेंबे थेंबे तळेसाची ही म्हण प्रसिद्ध आहे. जसे धनाचे तसे ज्ञानाचे. काळ वेगाने चालत असताना एक क्षण जरी फुकट ज्ञानार्जनाशिवाय जर गेला तर ती फार मोठी चूक. ती सुधारता येणं शक्य नाही. कारण गेलेला काळ परत आणणे शक्य नसते. आयुष्यातील प्रत्येक क्षण जर ज्ञानप्राप्तीसाठी वेचला तरच ज्ञान गाठीला पडत. म्हणून ज्ञानासाठी प्राप्ती हे सगळ्यात जीवन लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून आत्मा हा असा आनंद आहे की जीवमात्रांच्या साऱ्या सुखांचा तो उगम आहे. आनंद म्हणजे आत्मरती, आत्मसंतोष, आत्मक्रीडा होय. आनंद समाधान रूप असतो. अशा आत्मस्वरूपात स्थल काल पदार्थांनी व्यापलेलं जग हे दृश्यपणाने आपल्याला तितकं प्रभावी दिसतं. इतकंच नव्हे तर ते आपल्याला संपूर्ण खरं वाटायला लागतं. आत्म्याचे व जगाचे धर्म भिन्न आहेत. आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे म्हणून जगामध्ये तो जीवप्रमाणे वावरतो. ते भिन्न आहे. आत्मा परब्रह्म आहे. हे परिवर्तन आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आत्म्याचे व जगाचे धर्म भिन्न आहेत. हे परिवर्तन कसं आहे तर
एका आपल्या मुलाच्या अयोग्य उद्धट वागण्याने एक राजा त्रस्त झाला होता. आणि तो राजा गौतम बुद्धाला असं म्हणाला, भगवान, राजकुमाराच्या वागण्यात आपण काही सुधारणा घडून आणताल का? जर तुम्ही सुधारणा घडून आली तर आजन्म मी आपला ऋणी राहील. तथागत भगवान बुद्ध एके दिवशी राजकुमाराला भेटायला गेले. त्यांच्याशी बोलत असताना जवळच्या एका कुंडीतील रोपट्याकडे निर्देश करून भगवान बुद्ध त्या राजपुत्राला म्हणाले, जरा त्याचे पाणी खाऊन तर पहा, कशी काय चव आहे तर बघ तरी. त्या राजकुमाराला भगवान बुद्धांनी त्या कुंडीतल्या झाडाचे पानं खाल्लं. कुमाराने एक पान तोंडात टाकले, त्याचे सारे तोंड कडूजार झाले. थुतू करीत रागाने ते रोपटे तिने उकडून टाकले. बुद्धांना हसत म्हणाले, राजकुमारा तू काय केले? बुद्ध तर हसत म्हणाले, तू काय केलंस? राजकुमार, भगवान, हे रोपटे आत्ता जितके कडू जहाल आहे तर जे वाढल्यावर विषवृक्षच होईल, म्हणून मी उपटून फेकून दिलं. भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्या कटू व्यवहाराने आणि वागण्याने जनता अशीच पीडित आणि संतप्त झाली. ती सुद्धा तुला अशीच नष्ट करू पाहत आहे. तुला जर खऱ्या अर्थाने फुलायचं असेल, बहरायचं असेल तर तू आपला व्यवहार आणि आचार मृदू आणि मधुर ठेव, नाहीतर या कडू रोपट्यासारखी तुझी अवस्था होईल. बुद्धांनी राजकुमाराला उपदेश केला. त्या उपदेशाच्या प्रभावाने राजकुमाराचं सारं जीवन बदलून गेलं. त्याच्या वर्तनात आमूलाग्र परिवर्तन झालं. क्रोध, अहंकार, उर्मटपणा याची जागा संयम, सदाचार आणि साधेपणाने. ते लक्षात आलं पाहिजे की कटुपणा हा जमणार नाही. खऱ्या अर्थानं फुलायचं असेल, बहरायचं असेल तर आपला जो व्यवहार आहे तो व्यवहार मृदू पाहिजे. आपण मृदू व्यवहार करतच नाही आणि मधुर तर बोलतच नाही. आपण म्हणजे समाजात त्याची स्थिती आहे. जर अशा प्रकारचा व्यवहार आचार मृदू आणि मधुर तर असेल, व्यवहार हा मृदू आणि आचरण हे मधुर असेल तर जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडू शकतं. तर अशा प्रकारचं हे जे आत्म्याचं आणि जगाचा धर्म भिन्न आहे ते सांगितलं. जगाचा धर्म वेगळा आहे आणि आत्म्याचा धर्म वेगळा आहे. म्हणून आत्मा ब्रह्मस्वरूप असून जगामध्ये तो जीवप्रमाणे वावरतो. आत्मा हा अजन्मा व अमर असून जीव जन्मतो व मरतो आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतो. लक्षात ठेवा, आत्मा हा कधीच मरत नाही. पण मनुष्याचा जीव आहे तो जन्मातो आणि मरतो आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतो. आत्मा असंग म्हणून मी पापी, मी पुण्यवान आहे, मी सुखी अथवा दुःखी आहे, मी बाल आहे अथवा वृद्ध आहे, ही भावना जीवाला होती. आत्मा असंग असून मी पापी किंवा पुण्यवान आहे, मी सुखी अथवा दुःखी आहे, मी बाल अथवा वृद्ध आहे, ही भावना आपल्या जीवाला जेव्हा होती तेव्हा आत्मा स्थलकालातीत आहे. छोटा मुलगा असो की मोठा माणूस असा, त्याचा आत्मा समान आहे. पण समर्थाने असं म्हणलं की आत्मा स्थलकालित आहे, त्यांचा प्रकाशक आहे. तरी मी जातो येतो, मी काल होतो, मी आज आहे उद्या असेन, असं मनुष्य स्वतःच्या बद्दल बोलत राहतो. पण स्थलकाळ आणि मर्यादा सांभाळून जीव जगतो. याचा अर्थ असा आहे की दृश्य निरसन कशा पद्धतीने झालं पाहिजे की आत्मा एकला असून त्याच्यात अनेक दिसते. तो चिन्मय असून त्याच्यामध्ये अचेतन अनुभवास येतो. तो आनंदमय असून त्या ठिकाणी दुःखाची प्रत्यक्ष प्रचिती येते. म्हणजे जेथे नाही ते तेथे भासते, ते नुसते भासते असे नाही तर ते पूर्ण खरे वाटायला लागते. म्हणून आत्मस्वरूपातच त्याच्याहून भिन्न धर्माचं हे जग आपण पाहून अगदी मोहून जातो. म्हणून जगाचे धर्म वेगळे आहेत आणि आत्म्याचे धर्म वेगळे लक्षात घेण्याची आवश्यकता समर्थांनी दृश्य निरसनात सांगितलं. पण हे सगळं करण्यासाठी मनुष्यामध्ये आत्मनिर्भयता पाहिजे. आत्मनिर्भयता असेल तर ते होऊ शकतं. आत्मस्वरूपातच त्याच्या भिन्न धर्माचं जग पाहून आपण अगदी मोहून जातो. एका शेतामध्ये पक्ष्यांचं एक जोडपं राहत होतं. कल्पना करा, आत्मनिर्भरता कशी असते. त्यांना 2 मुले होती. एके दिवशी संध्याकाळी चारा घेऊन परतल्या मुले म्हणाली, बाबा, आज शेतकरी म्हणत होता की मी मित्राच्या साहाय्याने शेताची कापणी करणार आहे. आई वडील हसत म्हणाले, घाबरण्याचं काहीच कारण नाही, त्यांचा मित्र मदतीला येणार नाही, आपण सुरक्षित आहोत. ज्या घरट्यामध्ये पक्षी राहत होते ते 2 पक्षी म्हणाले आपल्या माता पित्याने, तुम्ही बाहेर गेले होते अन्न आणायला,
तेव्हा आम्ही शेतकरी बोलायचं ऐकत होतो की ते असं असं करणार आहे, शेताची कापणी करणार. तेव्हा आई वडिलांनी मुलांना सांगितलं पक्षीने की आपण अत्यंत सुरक्षित आहोत, येणारच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुले म्हणाली, आज शेजारी आपल्या बायकोला सांगत होता की त्याचे नातलगांना शेत कापायला बोलवलंय. पक्षी म्हणाले, मुलांनो अजिबात घाबरू नका, शेतकरी आळशी आहे, जेव्हा त्याचे नातलग पण त्याच्या मदतीला येणार नाही. तो आळशी त्याला नातलग कशा मदतीला येईल, कल्पना करा. तिसऱ्या दिवशी मुले म्हणाले, शेतकऱ्याने त्याच्या मुलावर हे काम सोपवलंय. आई म्हणाली, आता मात्र आपण आपला मुक्काम इथून हलवला पाहिजे. शेतकरी कोणावर अवलंबून नाही, स्वतः काम करणार आहे, जेव्हा लवकर काम त्याच्याकडून पूर्ण होईल. म्हणजे शेतकरी आणि त्याचा मुलगाच हे काम करणार आहे, त्यामुळे ते पूर्ण होईल. आपण आता दुसरीकडे राहायला जाऊया. जेव्हा एखादा माणूस आत्मनिर्भर बनतो तेव्हा कार्य निश्चितपणे पार पडत असते, हे लक्षात ठेवा. हा प्रसंग छोटा आहे, पण त्यामध्ये हे जी आत्मनिर्भरता सांगितलेली आहे ती आत्मनिर्भरता समर्थांना अपेक्षित आहे. आत्मस्वरूपातच त्याच्या गुण भिन्न धर्माचं हे जग आपण पाहून आपण अगदी मोहून जातो. ते मोहून गेलं नाही पाहिजे, हे महत्वाचं. आत्मस्वरूपाचं अज्ञान हे त्याचं मूळ कारण. अज्ञान हीच अविद्या आहे. अविद्या आहे हे सिद्ध करायची आवश्यकता नाही, ती निवृत्त कशाला होईल हे शोधून काढणं महत्वाचं. अविद्या सगळ्यांमध्येच आहे, परंतु हे काही महत्वाचं नाही, ती शोधून काढणं महत्वाचं. ती निवृत्त कशी होईल? आपल्या जीवाशी घट्टपणे जडलेली अविद्या ती आहे, त्याची नुसती खात्री होऊन आपल्याला ती सोडित नाही. बघा, खात्री झाली तरी सोडत. अविद्या अथवा अज्ञान म्हणजे ज्ञानाचा नुसता अभाव आहे. म्हणजे अविद्या व अज्ञान म्हणजे काय, तर ज्ञानाचा नुसता अभाव नव्हे, तर अविद्येला स्वतःची एक शक्ती पण आहे. आत्मस्वरूपावरती पांघरून घालते. आत्मा झाकला गेला की त्याची विस्मृती. आत्मा विस्मृत बुद्धी स्वतःबद्दल जगाबद्दल विपरीत कल्पना करत, तिच्यामधून जीवनातील सारी दुःख जन्माला आहेत. विचित्र कल्पनाच करू नये एका ईश्वराशिवाय, असं समर्थाने वारंवार सांगितलं. तर कशा प्रकारची कल्पना आहे? आणि अविद्या व अज्ञान म्हणजे ज्ञानाचा नुसता अभाव नाही, तर अविद्येला पण एक सगळी शक्ती आहे. आता अविद्याची शक्ती कशी आहे, त्याच्यावर कशी मात करायची, त्याचा दृष्टांत असा आहे. शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये कच नावाचा एक अत्यंत प्रतिभावान संपन्न, चारित्र्य संपन्न, मेधावी आणि अत्यंत सुस्वभाव विद्यार्थी होता. त्याच्या गुणांमुळे शुक्राचार्यांना त्याला ते स्वतःचा मुलगाच समजायचे, इतका गुणी होता. शुक्राचार्यांना देवयानी नावाची मुलगी होती. ती त्या कच्यासोबत अध्ययन करायची, त्या विद्यार्थ्यासोबत. कच तिला बहीण मानायचं. कच्याचं अध्ययन पूर्ण झालं आणि तो आपल्या आश्रमात परत जायला निघाला. तेव्हा देवयानी म्हणाली, माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझे हृदय मी तुला केव्हाच अर्पण केलं. इतके दिवस ही गोष्ट तुझ्याजवळ सांगितली नाही, आज मात्र ती उघड करीत आहे. माझ्याशी लग्न केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार. शुक्राचार्यांची मुलगी ही कच्या सोबत, कच नावाच्या शिष्यावर शिक्षण शिकत होती. आता बघा कृष्ण निरसन कसं करता येईल. आणि मग ती असं म्हणाली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी तुला सांगितलंच नाही, आता तू माझ्याशी लग्न केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. एवढे बोलून तिने आपल्या डोळ्यातल्या अश्रूला वाट करून दिली. तरी कच गप्पच बसला. रडू लागली तरी कच काय बोलला नाही. देवयाने विचारलं, मी असा कोणता अपराध केलाय म्हणून तू माझं मौन धरलेस? अरे मी काय अपराध केला? रोज तू माझ्याशी बोलतोस अध्ययन करताना, आज का बोलत नाही, काऊन मौन धरलेस? कच म्हणाला, तुझा कोणताच अपराध नाही, परंतु मी तुला माझी बहीण मान. तू गुरुकन्या आहेस, गुरु मला त्यांचा पुत्र मानतात, तेव्हा मी तुझ्याशी लग्न कसं करू? तू माझी गुरु भगिनी आहे. भावाचा पवित्र प्रेम मी तुला सदैव देईन. कच म्हणाला, हे देवयानी, मी तुला भावाचं पवित्र प्रेम माझ्याकडे तुला सदैव मिळेल. भावा बहिणींच्या पवित्र संबंधालाच तू कलंक लावू नकोस. बघा, आपलं नातं जे आहे मानस भगिनी, मानस बंधू, या पवित्र संबंधाला तू कलंक लावू नकोस, अशी माझी तुला प्रार्थना आहे. बघा, देवयानीच्या स्वप्नातील कल्पनेतील प्रेमाचा महाल उद्ध्वस्त झाल्यामुळे ती संताप.
तिच्या मनाचा तोल ढळला आणि प्रेमाची जागा द्वेषाने घेतली. व तिने कचाला शाप दिला, माझ्या वडिलांपासून तू जी काही विद्या शिकला आहेस तिचं तुला विस्मरण होईल. देवयानीचा शाप खरा ठरला. कच सर्व विद्या विसरला, परंतु भावा बहिणीचा पवित्र संबंध मात्र त्याला निष्कलंक ठेवला. चारित्र्याची शुद्धता कायम राखली, प्रतिज्ञेवर तो दृढ राहिला. याचं समाधान त्याला मिळालं. हे चिंतन म्हणजे चारित्र्य. वृक्ष निरसन जगामध्ये जरी ज्ञान श्रेष्ठ जरी असलं, शेवटी चारित्र्याला जपण्यासाठी ज्ञान संपलं तरी चालेल, कारण चारित्र्य जपणं हे विशिष्ट प्रकारचं ज्ञान. प्रामाणिकता आणि चारित्र्य ही जीवनातली फार मोठी मूल्य आहेत. ही दृश्य निरसन समाजाचं चिंतन करताना सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अविद्या अथवा अज्ञान म्हणजे ज्ञानाचा नुसता अभाव नाही, तर अविद्येच्या स्वतःची एक शक्ती अविद्येला आणि आत्मस्वरूपात ती पांघरून घालते. जसं दैवाने कच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, आत्मा झाक लागली की विस्मृती होते. आत्मविस्मृत बुद्धी स्वतःबद्दल व जगाबद्दल विपरीत कल्पना करते. ही विपरीत कल्पना आपण बघितली म्हणून तिच्यामधून जीवनाची सारी दुःख जन्मतात. अशी ही विपरीत कल्पना फार घातक. म्हणून विपरीत कल्पना न करता कृतज्ञतेची जाणीव उत्पन्न केलं पाहिजे. म्हणून विकृती कल्पना न करण्यापेक्षा, विपरीत कल्पना न करण्यापेक्षा जाणीव कल्पनेची रचना आवश्यक आहे. विद्यार्थी दशेत असताना स्वामी रामतीर्थांना दूध फार आवडायचं. ते एका मिठाईवाल्याकडे जाऊन रोज दूध प्यायचे. पैशाच्या अडचणीमुळे एकदा एका महिन्याचं बिल ते देऊ शकले ना. त्यांच्या पुढच्या महिन्यात लाहोर येथे एका ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांची प्राध्यापक नेमणूक झाली आणि त्यांना दर महिन्याला पगार मिळू लागला. प्रत्येक महिन्याला त्या हलवायाला म्हणजे त्या मिठाई भांडारवाल्याला ते मनी ऑर्डरने पैसे पाठवू लागले. योगायोगाने तो हलवाई कामानिमित्त लाहोरला गेला. त्याने स्वामींची भेट घेतली व हात जोडून म्हणाला, आपणाकडून फक्त एकाच महिन्याचे पैसे बाकी होते, आपण मला प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत आहात. आपले सर्व पैसे मी नीट जमा केले आहेत, ते मी परत तुम्हाला करीन, परंतु कृपया आपण इथून पैसे पाठवणे बंद करा. बघा कशी काय. स्वामीजी हसत म्हणाले, भैया मी आपला फार आभारी आहे. तुम्ही त्यावेळेस माझ्यावर खूप कृपा केली, त्यामुळे माझं आरोग्य उत्तम राहिलं. तुमचं कर्ज मी फेडत नाहीये किंवा जीवनभर फेडून ते फेडू शकणार नाही, असं मला तुम्ही रोज दूध दिलेलं आहे. मला जेवढे शक्य आहे तेवढंच मी करत आहे. जो मनुष्य नेहमी घेतो व कधीच देत नाही तो राक्षस असतो. जो माणूस जेवढे घेतो तेवढेच मोजून देतो तो मानव असतो, परंतु जो घेऊन त्याच्या शतपटीने देतो तो देवाचा माणूस. जो थोडे घेतलेला आहे त्याबद्दल सदैव कृतज्ञ असतो. मोजमाप न करता ते देण्याची नेहमी प्रयत्न करतो, त्याला ब्रह्मत्व प्राप्त झालं असं म्हणतात. बघा ब्रह्मतत्व तुम्हाला सांगितलं की दृश्य निरसन समाजाचं चिंतन करताना ब्रह्मतत्वाच्या दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून ब्रह्मतत्व प्राप्त होऊन भगवान पदाला प्राप्त होतो. म्हणून मी भगवान बनण्याचा प्रयत्न करत आहे. तू मला दिले आहेस आणि तुझ्या देण्यामुळेच ईश्वराने मला कदाचित ती बुद्धी दिली असेल. तू देतो, तू दानवीर आहेस, तू हे प्रदान केलं, त्यामुळेच मला भगवान होण्याचा मी प्रयत्न करतो आणि ब्रह्मतत्व पदाला मी प्राप्त होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दृश्य निरसन जगाचं चिंतन करताना ब्रह्मस्वरूप आपल्याला कसं प्राप्त होईल याचं चिंतन मांडलेलं आहे. सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदांत विचार विद्यावृत्ती निर्माण करतो. तो वेदांत विचार समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये ठाई ठाई मोठ्या समर्थपणे अत्यंत सुलभ करून शिकवलं आपल्याला. कशा प्रकारचं चिंतन सांगितलं तर आयरिश कवी थॉमस मूर नावाचे त्यांच्या आयुष्यातली एक छोटी घटना अशी अत्यंत बोधप्रद घटना आहे. तो थॉमस मूर हा अत्यंत शांत, सुस्वभाविक आणि कलाप्रेमी होता. संस्कार स्वामी म्हणून लोक त्याला ओळखायचे. नाव त्याचं संस्कार स्वामी. एका श्रीमंत आयरिश आणि एक जोरदार भोजन समारंभ ठेवला होता आणि थॉमस मुलरला निमंत्रण असल्यामुळे तो भोजनासाठी उपस्थित झाला. त्याच्या लोकप्रियतेमुळे सर्वजण त्याच्याशी गप्पा मारत होते. एका धनाढ्य व्यापाऱ्याने पाहवलं नाही. तो थॉमसची टिंगटवाळी करण्याच्या हेतूने म्हणाला, कविराज मी असं ऐकलं आहे की आपले वडील रस्त्यावर माल विकून आपलं चरित्र चालवत होते. तुमचे वडील रस्त्यावर दुकान घेऊन जीवन चालवत होते, हे खरे आहे ना? मुद्दाम म्हणला तो.
उद्योजक, मोठा व्यापारी सगळ्यांच्या समोर. थॉमस मोर म्हणाले, अगदी 100% खरे आहे. पण आपणही तो धंदा का केला नाही? आपण जर तो चालू ठेवला असता तर बरं झालं. माझ्या वडिलांनी तो धंदा केला, असा धंदा केला असं तुम्ही सांगता, मग तुम्ही पण तो धंदा केला होता, मग तो का तुम्ही सोडून दिला? तो केला असता बरं झालं असते. तो धनाढ्य व्यापारी म्हणाला, काही क्षण गप्प राहत. त्या धनाढ्य व्यापारी थोडा वेळाने त्याच्या नजरेला नजर जाऊन थॉमस मोरला विचारले, महाशय, आपले वडील खूप सज्जन होते ना? अर्थातच, तो व्यापारी उद्गारला. मग आपण सज्जन का नाहीत? उलटे प्रश्न विचारतात. थॉमसने पुढचा प्रश्न टाकला. सारेच जण हसून त्या व्यापाऱ्याकडे बघत राहिले. दुसऱ्याची कुचेष्टा करताना आपली कशी चेष्टा होऊ शकते हे सगळ्यांनी ध्यानात घेतलं. मग दृश्य निरसन जगामध्ये समर्थांनी लोकांना ठाई ठाई बोध दिलेला आहे. त्या बोधाचं चिंतन करूनच आपण दृश्य निरसन जीवनातलं करू शकतो. आणि तोच विषय समर्थांनी मनाच्या 58व्या श्लोकात सांगितला. आपण आज 58वा समाज बघितला आणि 58वा मनाच्या श्लोकात समर्थ काय म्हणतात बघा. नको नको वासना विषयी कृत्य रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना देश तोही नसावा. काय सुंदर वर्णन केलं समर्थ. नको वासना विषयी वृत्ती रूपे, कुठल्याच वृत्तीची वासना नको. हे म्हणा, तू विषयी वृत्ती बाळगून वासनेच्या हारी जाऊ नकोस. पूर्वी जे काही वळणे तू लावून घेतलेले आहेत, पूर्व संस्कार जे आहेत, त्यामुळे या मायारूपी जीवनावर तुझी प्रीती वाढत चालली आणि प्रीती वाढण्याची शक्यता आहे गेल्या जन्माच्या संस्कारामुळे. तरी म्हणालास, कसलाही किंतु न आणता सदा सर्व का निष्काम वृत्ती ठेव आणि रामाचं ध्यान. पूर्वजन्मीचे संस्कार माणसाला सुधरू देत नाही, त्याच्यावर तू लक्ष ठेव, असं या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं. एका महिलेचं मन फार संशय होत. ज्यांना कधी आधार नाही अशा शंका कुशंका सदैव तिच्या मनामध्ये असायच्या. काही वेळेस तर त्या अकारण काळजीने तिची भूक आणि झोप पार उडून जायची. एकदा तिला असं वाटलं की आपल्या जीवनात खूप अडचणी संकट येणार आहे. एका शास्त्रज्ञाने तिला सर्व संभाव्य आपत्तीची यादी करून सांगितली. एक यादीच करून दिली. त्याप्रमाणे तिने ती यादी केली की तुला काय काय करायचं सांग. कोणी भेट आलं की त्या अडचणीचा पाडा वाचायची आणि रडायला लागायची. काही वेळेस तर तिला भीतीने बोलणं अशक्य व्हायचं, इतकं डोक्यात तिच्या बसलं. 6 महिन्यानंतर मानसशास्त्राने तिला बोलावलं. यादीतील किती गोष्टी खरोखर प्रत्यक्षात घडल्या विचारलं. तर तिच्या लक्षात आलं की यातलं काहीच घडलं नाही. तिने यादी फाडून टाकली. व्यर्थ शंका बाळगून आपण आपले व दुसऱ्याचे जगणे कसे निरस करतो हे तिच्या लक्षात आलं. बहुतेक माणसे अशा रीतीने स्वतः धूळ उडवतात आणि मग दिसत नाही म्हणून त्रागा करतात. संशयाच्या घातक बाणांनी ते स्वतःला जखमी करून घेतात. शंका, चिंता, काळजी यामुळे मोहरी एवढे छोटे संकट देखील पर्वतासारखं बनत. हे जर संकट होऊ द्यायचं नसेल तर आपले नकारार्थी विचार ते आपण बाजूला ठेवले पाहिजे आणि शाश्वत विचाराचं चिंतन केलं पाहिजे. या मनाच्या श्लोकात समर्थाने तेच सांगितलं की वासना, विषयवृत्ती हे 3 शब्द वापरले. त्याचा केवळ अर्थाने मनातील साऱ्या शंका दूर होतो. वसु नावाचा धातू आहे स्थिर राहणे. जीव आत्मा हा नेहमी इंद्रिय सुखात रमतो. त्याची ही वासना दृश्य खरी आहे, ती भावना पक्की करते. मग प्रापंचिक सुखाचा मोह त्याला आवरत नाही. वी अधिक सी धातूपासून विशेष शब्द तयार होतो. त्याचा अर्थ विशेष प्रकारे बांधले जाणे. जीव मोहमय जगाच्या प्रत्येक गोष्टीत विविधतेने बांधला जातो. जसे कोणाला चहा, कोणाला कॉफी, तर कोणाला पेय आवडतं ना आवडतं, तर कोणी शांत व कोणी रागीट. वासनामुळे, विषयामुळे भिन्न स्वभावाचे निर्माण होतो. पंचेंद्रियावर जीव जे सुख शोधत आहे त्याला विषय असं म्हणतो. व्रत धातूचा अर्थ आहे असणे, घडणे, होणे, फिरणे. म्हणून वृत्ती म्हणजे काय? क्रिया, चलन. वासना सूक्ष्म रूपामध्ये असते. ती वृत्तीच्या रूपाने आकार धारण करते आणि मग जीवात्मा उपभोगलेल्या सुखाचा सतत विचार करत राहतो. दृश्य निरसन समर्थ करतायत. इंद्रिय सतत सुखभोग घेऊ शकत नाहीत म्हणून भोगलेल्या सुखाचं सारखं स्मरण म्हणू शकत व त्याचा आनंद मिळवणे ही त्याची वृत्ती देहधर्माला सुख निर्माण करून.
म्हणून साधकाने अशा वृत्तीचा त्याग करावा. त्या वृत्तीला योग्य ते वळण लावलं तर क्रियात्मक संस्कार केला तर मनाला तो आवर करू शकतो. यासाठी जप करणं, पूजापाठ करणं, परमेश्वराचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक. या रामायणाच्या मागे कोणती वासना व कामना हेतू नसावा. अगदी अधिक अशी उपासना केली पाहिजे. परमेश्वराचं नामच केवळ उरेल. झालं तर उदासीनता ही जवळ येईल आणि मग विषय भोगाचं चिंतन हे घडून मग प्रसन्न होईल, आनंदी होईल. समर्थांनी पापाची व्याख्या सोपी करून सांगितली. कोणी बोलू नका कृपया. हरि ओम. दृश्याबद्दलची आसक्ती म्हणजे हे पाप. हे जे दिसतं आपल्याला दृश्य जग, त्याच्याबद्दल मनुष्याला आसक्ती निर्माण होते. पापाची व्याख्याच ती. दृश्याचं प्रेम कमी होऊन अदृश्याबद्दल ओढ वाटली पाहिजे. नामासाठी नाम घेतलं की ओढ उत्पन्न होईल. कल्पना कामना बाजूला सारून केवळ बुद्धीने मनाला आणि परमेश्वराच्या चिंतनात ठेवलं पाहिजे. तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधकाची प्रगती होऊ शकते. हाच मोठा संदेश समर्थ रामदास स्वामींनी मना कल्पना लेश तोही नसावा या ठिकाणी स्पष्ट केलं. म्हणून प्रत्येकाने आपलं उत्थान केलं पाहिजे. प्रसंग छोटा आहे. एकदा गौतम बुद्धांकडे एक जिज्ञासू व्यक्ती आला. त्याला एका शंकेचं समाधान पाहिजे होतं. त्याने भगवान बुद्धांना विचारलं, तथागत, माणसे येथून तिथून सारखीच, सर्वांना इंद्रिय मन अवयव आहेत, सर्वजण पृथ्वी आप तेज वायू पृथ्वी आकाश या पंचभूतामध्ये त्या सानिध्यात वाढतात, मग काहींचे पतन होत नाही, काहीची प्रगती कसं काय होत? माणूस सारखेच आहे, व्यवस्था सारखी, इंद्रिय सारखे आहे, पंचमहाभूतात राहतात, पण काहींचं पतन होतं, काहींची प्रगती होते, कसं काय? गौतम बुद्धांनी त्या माणसाला नदीवर नेलं. जाताना सोबत 2 भोपळे घेतले. दोघांचं रूप आकार वजन सारखंच होत. हे दोन्ही पाण्यामध्ये सोडायला सांगितले. बुद्धांनी आज्ञाच केली. त्या माणसाने त्याप्रमाणे ते भोपळे पाण्यात सोडले. एक भोपळा पाण्यात बुडून गेला, दुसरा मात्र पाण्यावर तरंगला. असं काय झालं? दोन्ही भोपळे तर सारखेच होते. बुद्धांनी प्रश्न केला. बुडणाऱ्या भोपळ्याला कुठेतरी छिद्र असणार, त्यातून हळू पाणी आत गेलं व ते बुडालं. जिज्ञासूने बुद्धाला उत्तर दिलं. भगवान बुद्ध म्हणाले, मानव जीवनात असंच घडतं. दुर्गुण हा छिद्रासारखा असतो, ज्याच्यामुळे हळूहळू दुष्ट प्रवृत्तीचं पाणी मनात भरलं जातं. एक दुर्गुण अनेक दुर्गुणांना जन्म देतो, जीव पोखरून टाकतो. म्हणून संसार सागर पार करत असेल, जीवनात पतन न होता उत्थान करावे लागेल. आणि त्यासाठी दुर्गुण आणि वाईट प्रवृत्ती छिद्र ती मनाला पडू देता कामा नये. खूप सुंदर आणि छोटं उदाहरण याच्यामध्ये समर्थ दृष्टांतामध्ये दिलेलं आहे. एक तरुण आपलं रडगाणं सांगत एका साधूला सांगत होत. लहानपणी काही कळत नव्हतं, नुसताच खेळण्यात तो बागडण्यात वेळ खर्च होतो. तरुण पैसे मिळवायला लागतो, त्यासाठी नोकरी उद्योग यात वेळ जाऊन जातो. म्हातारपणी कान डोळ्यांना नीट काम करता येत नाही, सर्व इंद्रिय कमजोर होतात, कोणती तरी व्याधी शरीराला जडते, निम्मे आयुष्य झोपेत निघून जातं. मग ग्रंथ वाचन कधी करायचं? त्याचं वाचन करण्यासाठी, ते समजावून घेण्यासाठी वेळ शिल्लक उरत. तेव्हा वेळ कुठे आणायचा तुम्हीच सांगा. हे ऐकून तो साधू रडू लागला. तरुणाने विचारले, महाराज आपण का रडतात? अरे, मी माझी समस्या तुम्हाला सांगितली आणि तुम्हीच रडतायत, काय झालं? त्यावर तो महात्मा साधू म्हणून आला, अरे मित्रा, या पृथ्वीवर बहुतेक जागेवर पर्वत आहेत, जंगल आहेत, उरलेल्या शिल्लक जागेवर श्रीमंतांनी आपली घरं बांधली आहेत. मला राहायला बसायला उभे राहायला कुठेच जागा नाही. मी कुठे उभा राहू, कुठे बसू, कुठे झोपू म्हणून मी रडत आहे. तूच सांग, माझा प्रश्न सोडा. साधू महाराज म्हणाले, या भूमीवर सगळीकडं श्रीमंतांनी घरं बांधली. काही ठिकाणी पर्वत आहे, काही ठिकाणी जंगल आहे, काही ठिकाणी जिथे जागा रिकामी आहे तिथं श्रीमंतांनी घरं बांधली. आता मी कुठे उभा राहू? कुठेच जागा नाही. आता आपण उभे राहून जे मला सांगत आहात ते कसं काय सांगत असते? त्या तरुणाने साधूला प्रश्न विचारला. तर साधू म्हणाले, तू मला जी समस्या विचारली आहे तिचं उत्तर तूच दिला. तुझ्याजवळ जर वेळ नसता तर इथे कसा आला असता? माझ्याशी बोलण्यात तो कसा खर्च केला असता? म्हणून वेळ नाही हा तुझा बहाणा आहे, की तुझी सबब निरर्थक आहे. जा, जो काही वेळ आहे त्याचा नीट उपयोग केला पाहिजे. वेळ नाही की सबब असणं म्हणजे सबब नेहमी लंगडी असते. वेळेचा नेहमी प्रत्येकाने सदुपयोग केला. अशा प्रकारचं
सृष्टी निरसन करताना समर्थांनी हे दृश्य जगाबद्दल सगळ्या प्रकारची कल्पना मांडली आणि त्याच प्रकारचं चिंतन हे मनाच्या 98व्या श्लोकामध्ये समर्थाने केलं. या दोन्हीचं चिंतन करताना हा जो दृश्य निरीक्षण समास आहे हा इथं आपण पूर्ण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अणवरत भूमंडळी भेट तुतया भूता. तला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदिपुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल ज्ञान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.